पद्मासन अर्ध किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपर शिथिल असतील, जाणीव आपल्या संपूर्ण देहाची. हळूहळू आपलं लक्ष श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास, त्याकडे लक्ष. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी. यथाशक्ती 20 आवर्तन. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, डोकेदुखीचा त्रास असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 20 आवर्तन. जाणीव आपल्या पोटाच्या मिळणाऱ्या स्ट्रोककडे, होणाऱ्या हालचालींकडे. सावकाश हृदय थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. श्वसन मार्ग शुद्धी यानंतर करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी, बहिर त्राटक. ओम नमोचे आद्या, वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. असा हा माऊलींनी वर्णन केलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, कालातीत त्रिगुणातीत ओम. डोळे जड झाले असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. गणेश रूपी ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. जे काही दिसेल न दिसेल त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असा उत्पत्ती, स्थिती आणि लय सर्वसमावेशक ओम. मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. आपण करीत आहोत अंतरत्राटक. साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी ओंकार साधन करणार आहोत. करणार आहोत 4 विविध स्तरांवर ओमचे उच्चार. वाणी शुद्धी. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, अकाराचं प्रमाण जास्त आणि मकार कमी. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा मोठ्याने उच्चार करायचा आहे आणि यासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि उच्च पट्टीतला ओमचा उच्चार. काही क्षण शांत. पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती.
दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार आणि मकार समप्रमाणात. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. नाभीपासून कंठापर्यंत या उच्चाराची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. तिसरा उच्चार हा अगदी खालच्या स्वरातला मकार लांबवलेला. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हळू आवाजात मकार लांबवलेला ओंकार. कंठापासून मस्तिष्कापर्यंत या उच्चाराची अनुभूती. चौथा उच्चार हा अतिशय महत्वाचा. मानसिक, याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. या उच्चाराची अनुभूती संपूर्ण शरीरभर. शरीर आणि मन साधनेसाठी अनुकूल होत चाललं आहे आणि त्यातून स्थिर होण्यासाठी कर्यचित्त शुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊन ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः तामृतं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमला साक्षी ठेवून करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली घेऊया. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात शयन स्थितीपासून करणार आहोत. त्यामुळे सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. आज आपली सुरुवात आपण शयन स्थितीपासून करणार आहोत. आपण एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून पाठ करा संपूर्ण. जमिनीकडे सैल सोडा. रिलॅक्स व्हा. झोप लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात वर. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या आणि दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. एकत्रित पावलं आणि हात त्यांच्यामध्ये ताण देतोय बोटांमध्ये आणि अंगठा हातमध्ये. मग त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करा. एकत्रित पाऊल आणि आपले हात पुन्हा ओपन करा. जास्तीत जास्त ताण. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा पुन्हा ओपन करायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच. ताण अंगठा हातमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करते. आणि आता अँकल जॉईंट्स मधून आपलं पाव आणि मनगटामधून हात स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. वर खाली. थोडस श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत पावली आणि मनगट वर. श्वास सोडत जमिनीकडे ताणायचे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. रिलॅक्स व्हायचंय. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत अंगठा हातमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं. आणि आता एकत्रित अँकल जॉईंट्स मधून पावलं आणि मनगटामधून हाताची मुठ गोलाकार फिरवा. 1 क्लॉकवाईज. 2 संपूर्ण हात न हलवता मनगटामध्ये हालचाल आणि पूर्ण पाऊल न हलवता आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल. दिशा बदल करून घ्या. विरुद्ध बाजूने 1 सिंक्रोनायझेशन होत आहे. हे आपलं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. एकाच वेळेला पाऊल आणि मनगटामधून हाताची मूठ गोलाकार फिरवताना थांबायचं.
रिलॅक्स व्हा. हाताची मूठ सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त उजवा पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे, म्हणजे तुम्हाला हालचाल करणं सोपं जाईल. फक्त उजवा पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीला घासत घासत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जा आणि मध्यभागी आणा. अगदी सावकाश कृती करा, क्रॅम्प येण्याची शक्यता असते. म्हणून पुन्हा एकदा उजवा पाय सावकाश जमिनीला घासत घासत उजवीकडे घ्यायचा आहे आणि मध्यभागी. पाय उजवीकडे, जमिनीला घासत आणि मध्यभागी. ही स्मृती विरुद्ध बाजूने. उजवा पाऊल रिलॅक्स करा. डावा पाऊल स्वतःकडे खेचून घ्या अँकल जॉइंट्स मधून आणि डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. जमिनीला घासत डावीकडे, मध्यभागी. पुन्हा एकदा जास्तीत जास्त पाय डावीकडे, डावा पाय आणि मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही हात जे आहेत ते समोर घ्या. दोन्ही हातांचे तळवे आपले सिलिंगला समांतर असतील. दोन्ही हातांची बोटं आता आपल्या खांद्यावर घ्या आणि करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. तिथल्या तिथे शोल्डर रोटेशन करायचं शयन स्थितीमध्ये. 2 3 4 आणि 5. पुन्हा कोपरं जॉईन करा आणि आता श्वास घेत खाली या. श्वास सोडत वर. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झाले की थांबा आणि दोन्ही हात खाली घ्या. आता फक्त डावा पाय वर उचला. डावा पाय वर उचला आणि त्याला आपल्या हातांचा विळखा द्या समोरनं. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. आणि आता उजवा पाय श्वास घेत घेत वर, अगदी सावकाश, आणि श्वास सोडत खाली. सावकाश, डोकं वर न उचलता नियंत्रित उजवा पाय जमिनीवर. 3 वेळा ही कृती. श्वास घेत घेत उजवा पाय वर आणि श्वास सोडत सोडत खाली. बरोबर करतात. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सोडत खाली. पुन्हा एकदा श्वास घेत उजवा पाय वर घेऊया. आहे तो श्वास सोडा. आता श्वास घेत उजवा पाय फोल्ड करायचा. श्वास सोडत सरळ करायचा. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. परफेक्ट. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आता अँकल जॉइंट्स मधून फक्त उजवा पाऊल स्वतःकडे घ्या आणि जमिनीकडे ताणायचंय. म्हणजे स्वतःकडे घ्यायचं आणि ताणायचं. अँकल जॉइंट्स मधून फक्त वर खाली करा. हा, बरोबर. छान. आणि तो उजवा पाय गोलाकार फिरवा उजवीकडून डावीकडे. खाली येताना आपली टाच खाली जमिनीला लागू दे. 1 जांघेतून गोलाकार फिरतोय उजवा पाय. 2 आणि 3 वेळेला पूर्ण गोलाकार फिरून वरती आणायचा आहे आणि विरुद्ध बाजूने हीच कृती. डाव्या बाजूने गोलाकार फिरवा. 1 टाच जमिनीकडे येऊ दे. 2 डोकं वर न उचलता कृती आणि 3 पाय गुडघ्यातनं सरळ असेल. सावकाश उजवा पाय नियंत्रित जमिनीवर ठेवा. कुठेही धाडकन न आपटता. आता डाव्या पायाची जी पकड आहे ती सोडून द्या. डावा पाय सरळ करा आणि उजवा पाय फोल्ड करा आणि त्याला आपल्या हातांची पकड संपूर्ण विळखा द्यायचा आहे. आणि आता डावा पाय श्वास घेत घेत वर घेऊन घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली. अगदी सावकाश घ्या खाली. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत डावा पाय वर. आहे तो श्वास सोडा. श्वास घेत डावा पाय फोल्ड करा गुडघ्यातून आणि सरळ करा. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. ओके. श्वास घेत फोल्ड आणि श्वास सोडत सरळ. आता अँकल जॉइंट्स मधून फक्त डावं पाऊल वर खाली करा. अँकल जॉइंट्स मधून वर खाली.
4 ते 5 वेळा झालं की रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. 1, टाच जमिनीकडे. 2, गुडघ्यातला पाय सरळ असेल. आणि 3 वेळा पूर्ण करायचंय. वरती असेल पाय आणि आता दिशा बदल करा. डावीकडून उजवीकडे. 1, 2 आणि पूर्ण 3 वेळा गोलाकार फिरून झाला की थांबायचंय. आणि डावा पाय नियंत्रित सावकाश जमिनीवर. डोकं वर न उचलता कृती. हाताची पकड सोडून द्या. उजव्या पायाला जी केली आहे ती उजवा पाय सरळ करा आणि खाली घ्या. विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर. रिलॅक्स. करूया आपण उत्तान ताडासन. आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. गुडघे मांड्या पावलं जोडलेली असतील. आता इथे आपला कुठेही बॅलन्स जाणार नाही, म्हणून आपण पावलांमध्ये अंतर न घेता संपूर्ण पावलं आपले गुडघे आणि मांड्या जोडलेल्या. जेव्हा आपण उभं राहून करतो तेव्हा आपला तोल जातो, म्हणून आपण पावलांमध्ये अंतर घेतो. आणि आता सावकाश दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. पावलं जमिनीकडे ताणा आणि आपले हात वरच्या बाजूने ताणा आणि संपूर्ण शरीराला खेच द्यायचा आहे. खेच. ताण 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 आणि रिलॅक्स. पाय रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. विश्रांती. करणार आहोत आपण आता रोलिंग. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी हे रोलिंग करणं टाळायचंय. आणि जे चटई किंवा सतरंजीवर साधना करत आहेत त्यांनी सुद्धा हे रोलिंग करणं टाळायचं आहे. पाठकण्याला दुखणं होऊ शकतं म्हणून. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर इथे दोन्ही पाय आपल्याला वर चुकून फोल्ड करायचे आणि दोन्ही पायांना आपल्या हातांचा समोरनं विळखा द्यायचा आहे. तर इथे आपल्याला एकदा उठायचंय आणि पाठीवर पडायचं. रोलिंग करायचंय आपण. तर जे सतरंजी किंवा चटईवर करतात त्यांनी हे करणं टाळा. आणि ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचंय. तर इथे एकदा आपल्याला उठायचंय. थोडासा पायाला झटका देऊन उठायचं. टाचा वर करायच्या आणि पुन्हा पाठीवर पडायचं. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक आपली ही रोलिंग होईल. ठीक आहे. आज आपल्याला विपरीत करणी मुद्रा बघायची आहे आणि त्यासाठी आपण ही पूर्वतयारी करतोय. तर आता सुरुवात करूया. हा बरोबर. आपल्याला उठायचं आहे. अप अँड डाऊन. अप डाऊन. त्याचा वर नाही उचलला गेला तरी चालते, पण यथाशक्ती प्रयत्न करा. अजून एक राऊंड. अप अँड डाऊन. खाली येऊन थांबा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. पाय तसेच ठेवायचे. आणि आता आपल्याला एकदा उजव्या कुशीला टर्न व्हायचंय आणि एकदा डाव्या. बघा इथे पुन्हा आपल्याला डोकं वर न उचलता उजवीकडे सावकाश आणि डावीकडे. उजवीकडे लास्ट राऊंड आणि डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. विपरीत करणी मुद्रा बघण्याआधी आपण करूया उत्तान वक्रासन. थोडस व्हेरिएशन आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फोल्ड करा उजवा आणि डावा. आणि दोन्ही पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये आणि मांड्यांमध्ये अंतर घ्या. नेहमी आपण गुडघे मांड्या जोडून ठेवतो. आज मात्र आपण अंतर घेतलंय. दोन्ही पाऊल गुडघे आणि मांड्यांमध्ये. टाचा सुद्धा थोड्याशा लांब असतील सीट पासून. जास्त लांब ठेवू नका. अगदी किंचितसा लांब ठेवा. आता पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हाताची पकड डोक्याच्या मागे. तर याला मर्कटासन असं सुद्धा म्हणतात. आपल्या पाठकण्याला एक छान असा जास्त पीळ आणि ताण आपल्याला इथे मिळतो. ठीक आहे. आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे.
आपला डावा जो गुडघा आहे तो उजव्या पावलाच्या जवळ येईल. बघा, डावा गुडघा उजव्या पावलाच्या जवळ येईल आणि डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय, उजवी मांडी, उजवा गुडघा पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असेल आणि तुमची डावी बाजू जी आहे कमरेपासून ते गुडघ्यापर्यंत ताणली गेली आहे. डावा गुडघा उजव्या पावलाच्या जवळ आहे आणि इथे यथाशक्ती थांबा. उजवी बाजू, डावी बाजू, कमरेपासूनचा खालचा भाग संपूर्ण शिथिल सोडा, रिलॅक्स करा. श्वास घेतोय आणि सोडतोय ही जाणीव. सावकाश आपली मान आणि पाय मध्यभागी. थोडस पावलांमध्ये, गुडघ्यांमध्ये अंतर वाढलं असेल तर थोडस अजून कमी करा. थोडस अंतर कमी करा. पुन्हा पाऊल, गुडघा आणि मांडी थोडेसे एकमेकांपासून लांब आहेत. टाचा सुद्धा थोड्याशा लांब आहेत. आता आपले हे पाय डावीकडे जातील आणि मान उजवीकडे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या पावलाजवळ येईल आणि आपल्याला उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघायचंय. डावी बाजू, उजवी बाजू संपूर्ण रिलॅक्स सोडा. अंतिम स्थितीमध्ये डोळे मिटून पुन्हा एकदा देहधारणा. कमरेपासून ते गुडघ्यापर्यंत उजवी बाजू, तिथे आलेला ताण, आपले हिप जॉईंट्स, तिथे असलेला ताण याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करूया. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही पाय पुन्हा मध्यभागी, मान मध्यभागी. हाताची पकड सोडा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. तर आज आपल्याला बघायचंय विपरीत करणी मुद्रा. मुद्रा ज्या आहेत त्या मुद्रांचा जो थेट संबंध आहे किंवा थेट परिणाम जो आहे तो आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर पडत असतो, म्हणजे आपल्या एंडोक्राइन ग्लँड वरती. तर ही मुद्रा कोणी करू नये ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आणि त्याचबरोबर हृदय विकाराचा त्रास आहे, त्यांनी हे करणं टाळायचं आहे. ज्यांना मानेची दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही विपरीत करणी मुद्रा वर्ज आहे. तर हिचे लाभ काय आहेत? व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने होतो, त्यामुळे संपूर्ण शरीराला पोषक असा रक्तपुरवठा सुद्धा मिळतो या विपरीत करणी मुद्रेने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही थायरॉइड उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मुद्रा आहे. तर ही कशी करायची बघून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आधी बघून घ्या आणि मग एकत्रित करा. थोडीशी ऍडव्हान्स कृती आहे, त्यामुळे आधी लक्षात घ्या. जर आपले पाय समजा वरती येत नसतील तर तुम्ही भिंतीचा आधार घेऊन ही कृती करू शकता. दर्शनातही तुम्ही करायला हरकत नाहीये, कारण की तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही जुन्या साधत आहात. तर बाकीच्या आधी बघून घ्या, मग आपण सगळे एकत्रित करू. इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. फक्त आपली आता दोन्ही पावलं हळूहळू दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची. दोन्ही पाय 90 डिग्री वर आले की मग आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आणि आपल्या हाताच्या आधाराने तो अजून थोडासा वर उचलायचा जमिनीपासून आणि आपले पाय सिलिंगच्या दिशेने वरती ताणायचे. बघा, हाताचा जो सपोर्ट आहे तो आपल्या कमरेच्या इथे आहे आणि पाय जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने ताणले गेले आणि आपली पावलं जी आहेत ती वरती सिलिंगकडे पॉइंटेड करायची. आपला संपूर्ण शरीराचा जो भार आहे ते आपले शोल्डर आणि आपला हाताचे जे कोपरा आहे त्यांच्याकडे आहे आणि पाठीच्या मणक्याला एक कव मिळतो. इथे रक्ताचा प्रवाह हा पायापासून हृदयाकडे होतो, म्हणून हृदयविकार आणि हाय ब्लड प्रेशर त्यांनी हे करणं टाळायचं. उलटचाल करताना आपल्याला बघा, आधी बघून घ्या मग आपण एकत्रित करू. जर पाय असे वरती नाही आले तर तुम्ही भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून दोन्ही पाय उभे करा. उलटचाल करताना हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने येतील. हातांचा आधार जमिनीवर द्यायचा. पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर. सुरुवातीला तुमचं डोकं वर उचललं जाईल, पण जसजशी प्रॅक्टिस होईल तसं तसं डोकं वर न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न करा आणि मग नियंत्रित दोन्ही पाय जमिनीवर. अशा प्रकारे आपल्याला ही विपरीत करणी मुद्रा करायची आहे. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त पीसीओडी आणि पीसीओएसचे जे त्रास आहेत, गायनॅकच्या ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतात या मुद्रेच्या अभ्यासाने. तर सुरुवात करूया आपण. यथाशक्ती प्रयत्न करा. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत
त्यांनी कुठेही ओव्हर ट्राय न करता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. पाय 90 डिग्री वरती नाही आले तर पायाचे अंगठे पकडा किंवा भिंतीला टेकून पाय उभे करा. तसा सराव करा आणि मग हळूहळू सीटचा भाग उचलला जाईल. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा आणि आपल्या हाताचा सपोर्ट पुन्हा सीटच्या इथे देऊन आपले पाय अजून वरती सिलिंग कडे सरळ करण्याचा प्रयत्न करा. जर पाय सरळ होत नसतील सिलिंगच्या दिशेने तर पायाचे अंगठे पकडा. ओके, छान छान. थोडेसे पाय दर्शनाताई अजून थोडेसे लांब करा, हे डोक्याच्या इथे आहेत. आणि दुसरं पण ज्यांनी त्यांचा व्हिडिओ ऑन आहे, हा थोडस सावकाश सावकाश. ओके, ठीक आहे ठीक आहे. ओव्हर ट्राय नको, हाताचा सपोर्ट द्या. हा, आणि पावलं जी आहेत ती वरती सिलिंग कडे ताणा. परफेक्ट, खूप छान दिसतंय. आणि नजर आपली पावलांकडे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. ओके, छान. आता आपण उलट चाल करूया. हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने घ्या, हाताचा सपोर्ट जमिनीवर द्या आणि हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर. सावकाश सावकाश. सुरुवातीला डोकं वर उचललं जातं, पण जसजशी प्रॅक्टिस कराल ना तस तसा तुमचा कंट्रोल येईल या सगळ्या मुवमेंट वरती. सावकाश, पाय खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. बघा इथे गळ्यावरती प्रेशर होता, पाठकण्यावरती ताण होता. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारा आपण आसन करूया, मत्स्यासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय तसे सरळ ठेवायचे आहेत. आणि आता आपल्या दोन्ही हात जे आहेत, हाताची बोटं ती आपल्या कानाच्या जवळ घ्या आणि हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला जातील. आता हाताच्या आधाराने डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवा आणि पावलं जमिनीकडे ताणा. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर येतील आणि हाताची कोपरं जमिनीवर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. खांदे थोडेसे मागे खेचण्याचा प्रयत्न, मागे, म्हणजे छातीचं समोरून प्रसारण बघा. आता गळ्यावरती ताण आहे, आपल्या फुफ्फुसांवर ताण आहे, पाठकण्यावर प्रेशर आहे. ही दोन्हीही आसनं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. काउंटर पोजेस आहेत त्या. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करताना पावलं रिलॅक्स करा. हाताचा सपोर्ट पुन्हा कानाच्या जवळ घ्या, हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. आपण आता करणार आहोत शलभासन आणि भुजंगासन याचं एकत्रित असं नौकासन. म्हणजे दोन्हीही या आसनांचे लाभ आपल्याला ह्या एका आसनामध्ये मिळतात. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर बोट पोश्चर याला म्हणतात. परफेक्ट. नजर सोम दोन्हीही हातांच्या बोटांकडे. आणि इथे श्वास आपला चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय आणि सोडतोय. आता जे हात आपले समोर आहेत ते थोडेसे आडवे करा, जसं पक्षी हवेमध्ये उडतात त्याप्रमाणे, किंवा विमान हवेत उडतं. ओके, परफेक्ट. आणि पुन्हा आपलं लक्ष श्वासाकडे आहे. श्वास घेतोय, सोडतोय. पोटावरती प्रेशर येतो. सावकाश पुन्हा दोन्ही हात समोर घ्या
आणि दोन्ही हात पाय आणि आपलं कपाळ संपूर्ण शरीर जमिनीवर घेईल आणि विश्रांती. हात खाली घ्या, विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण आता सरळ हस्त भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून कपाळ जमिनीवर. दोन्ही हातांचे तळवे आता आपल्या छातीच्या रेषेमध्ये येतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पाय मागून थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. टाचा सिलिंगच्या दिशेला आणि पायाची बोटं जमिनीवर घ्या. आणि आता हळूहळू आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. नाक कान हळूहळू संपूर्ण शरीर जमिनीपासून वर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरोबर. नजर सिलिंगकडे. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश हळूहळू खाली यायचंय, कपाळ जमिनीवर. हात आपल्याला तसेच ठेवायचे. आणि आता आपल्याला एक पुढची कृती करायची, थोडीशी डायनॅमिक असेल ती. आता पुन्हा आपल्याला श्वास घेत घेत वर या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, नजर सिलिंगकडे. हा. आता जे गुडघे पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. दोन्ही पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. म्हणजे आपण टाचा ज्या वर उचलल्या होत्या त्या पायाची नखं आता पूर्णपणे जमिनीवर. आणि आता सीटचा भाग आपल्याला पायावर घ्यायचा आहे, कपाळ जमिनीवर. बरोबर, छान. आणि पुन्हा आपल्याला श्वास घेत सरळ हस्त भुजंगासन करायचंय, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत शशकासन, जे आपण काल पाहिलं होतं. बरोबर. श्वास घेत भुजंगासन, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत शशकासन, कपाळ जमिनीवर. आता मी थोडस इनहेल अप आणि एक्झेल डाऊन बोलेल, ठीक आहे? इनहेल अप भुजंगासन, एक्झेल डाऊन शशकासन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राउंड करूया. इनहेल अप, एक्झेल डाऊन. थांबायचंय. सावकाश पुन्हा एकदा भुजंगासन मध्ये जायचंय, सरळ हस्त भुजंगासन मध्ये. आणि हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली घ्या, विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यावी. आणि सावकाश हळूहळू एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हे तुमचं नाव काय आहे? MA ज्यांनी लिहिलेलं आहे ते. बाकी सगळ्यांची नावं व्यवस्थित आहेत. MAND. हा, ठीक आहे. पण तुमची ती हे चांगली झाली होती, विपरीत करणी मुद्रा तुमची चांगली झाली होती. याच्या आधी कधी प्रॅक्टिस केली आहे का? फक्त मला अंगठ्याने सांगा. ओके, केलेली आहे. ओके, ठीक आहे, गुड. कारण की ते ऍडव्हान्स असं नाही, प्रत्येकाला जमतं असं नाही. ठीक आहे, करूया आपण पर्वतासन. दोन्ही पाया पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. थोडस तळव्यांचा आपल्या एकमेकांवरती थोडस प्रेशर आणा. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं प्रेशर आणा. आपली हाताची जी कोपरं आहे, सावकाश हा सर.
जोशी सर, तुम्हाला पद्मासन करताना थोडा त्रास होतो ना? सावकाश. आता दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांवर हलकासा प्रेशर आणा. हाताची कोपरं जमिनीला समांतर, पाठकाणा सरळ, नजर समोर. आता असाच प्रेशर हाताचा कायम ठेवून हळूहळू आपले हात डोक्याच्या दिशेने वर, सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्या. आणि एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावरती. आपण केलेलं आहे पर्वतासन. लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचं आसन आहे हे. डोळे बंद आणि श्वास चालू. इथे आपण दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन बोलू. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि यथाशक्ती सोडून द्या. सावकाश संपूर्ण श्वास सोडा. छान. उलट चाल करूया. एक श्वास, डोळे उघडायचे, श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. ज्यांना साधी मांडी घालायची असेल तर साधी मांडी घाला. आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. ब्रह्ममुद्रा ही हाय ब्लड प्रेशर आणि थायरॉइड साठी अतिशय महत्वाची आहे. तर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. पाठकाणा सरळ, नजर समोर. आता फक्त आपल्या मानेमध्ये हालचाल होईल. आपल्याला आपली मान, आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या बाजूला न्यायला सुरुवात करा. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढा आपल्याला मान मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अट्टाहास नसेल. सर्वाइकलचा त्रास असेल तर यथाशक्ती प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता बघा, आपल्या गळ्यावरती डाव्या बाजूने ताण आणि उजव्या बाजूला दाब आहे. आणि जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू मान सरळ होईल, मध्यभागी येईल. बर, आता इथे आपल्याला कुठेही खांदे वर उचलायचे नाहीत. खांदे आपले रिलॅक्स असतील. फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आता आपली मान हळूहळू डाव्या बाजूला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. खांदे आपले रिलॅक्स आहेत. कुठेही वर न उचलता फक्त मानेमध्ये हालचाल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता बघा, आपल्या गळ्यावरती डाव्या बाजूने दाब आहे. उजवी बाजू ताणली गेली आहे. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवरती आपण ताण आणि दाब अशा प्रकारे ही कृती करतोय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली मान वर जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. दातावर दात लावा, तोंड बंद. शक्य असेल तर डोळे बंद. आणि आता बघा, गळ्यावर समोरून ताण आहे आणि मागच्या बाजूने दाब आहे. पुन्हा इथे जाणीव श्वासाची आहे. 1 ते 2 श्वास थांबून उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू मान आपली सरळ. परफेक्ट. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेच्या मणक्यामध्ये गॅप आहे, त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपली फक्त हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त मानेमध्ये हालचाल. ज्यांना सर्वायकल मध्ये त्रास आहे त्यांनी हे करणं टाळा. कारण की ताण येतोय मागच्या बाजूने आणि पुढे समोरून दाब आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, डोळे बंद आणि श्वास चाल. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान सरळ आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती.
संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागू. आपण वेगवेगळ्या प्रकारे जी मान फिरवली होती त्या कंठस्थ ग्रंथींवर कसा ताण आणि दाब होता याची मनातल्या मनात मागोवा. सावकाश पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून देऊया आणि दंड स्थितीमध्ये येऊया. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. तरी आपण साईडवर बेंटलिंगचं एकमेव आसन परिवर्तित चक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला घ्या आणि उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. संपूर्ण पॉइंटेड अवेअरनेस उजव्या बाजूने. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायचं आहे. डावा हात शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. बरोबर, खूप छान. डावा खांदा पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडून द्या आणि ताणली गेलेली उजवी बाजू त्याची जाणीव. श्वास घेतोय आणि सोडतोय. परफेक्ट, खूप छान. उलट चाल करताना एक श्वास मिळून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा कमरेतनं सरळ व्हा आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे होतील आणि उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा आणि पुन्हा एकदा पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. उजवा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. उजव्या खांद्यापासून उजवा हात जमिनीकडे सैल आणि डावी बाजू तिथे आलेला ताण. हात कोपऱ्यातनं सरळ असेल तो कुठेही फोल्ड करू नका. थोडासा सरळ ठेवा. हा, हात कोपऱ्यातनं सरळ एकदम स्ट्रेट. हा, नाही खाली नका घेऊ, सरळ करा, सरळ. एम ए ज्यांचं जे नाव आहे ना त्यांनी हात सरळ करा कोपऱ्यातून. मी दिसतेय ना, फक्त माझाच विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला कृती लक्षात येईल. सावकाश हळूहळू उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा कमरेतनं सरळ मध्यभागी. दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. डाव्या हाताच्या तळवा जमिनीला समांतर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. संपूर्ण या आसनाचा जो काही परिणाम आहे त्याचा मनातल्या मनात मागू. करूया आपण वृक्षासन. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. तोल जात असेल तर मात्र भिंतीचा आधार. ठीक आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि डोक्याच्या दिशेने वर. नजर समोर. वृक्षासनाने आपला एक मरगळ जी आहे मनातली ती दूर होते. आत्मविश्वास वाढतो आणि त्याचबरोबर आपला मेटाबॉलिझमचा जो रेट आहे तो सुद्धा वाढतो. छान. बॅलन्स सांभाळा, कॉन्सन्ट्रेशन सांभाळा, यथाशक्ती थांबा. ठीक आहे. छान 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 झाले. सावकाश उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यातून सरळ खाली येतील आणि उजवा पाय सरळ. जेव्हा आपण वृक्षासन करतो ना तेव्हा जर सुळसुळीत जर कपडे असतील ना तर पाय आपला तिथे राहत नाही, तो खाली सरकतो. आणि मॅट वर उभं राहून जर तुम्ही केलं ना तर तुमच्या पायाची ग्रीप बरोबर त्या मॅटला लागते. खाली चटई किंवा चादर असेल ना तर थोडस पाय सरकतात. पण थोडेसे ह्या काळजी घ्यायच्या जेव्हा आपण काही आसनं करतो त्यावेळी. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. ओके. सावकाश भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डोक्याच्या दिशेने वर न्यायचे.
दोन्ही दंडांचा स्पर्श भूमिकांना नजर स्पर्श. पुन्हा एकदा पॉइंटेड ठीक आहे. सावकाश मेंदीचा आधार घ्या, मग करा. यथाशक्ती थांबायचे. उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यातून पुन्हा खाली येतील, सरळ होतील. मग डावा पाय सरळ करूया. विश्रांती घ्या आणि सावकाश बैठक स्थितीत. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. काल आपण वायू मुद्रा पाहिली या प्रकारची. आज आपण बघूया अपान मुद्रा. अपान मुद्रा म्हणजे काय, तर आपलं शरीरातलं जे काय म्हणतात पचन, अन्न पचन जे आहे ते चांगलं होण्यासाठी ही मुद्रा केली जाते. या मुद्रेचा अभ्यास केला जातो. ही तुम्ही जेवणानंतर पण करू शकता, जेणेकरून तुमचं खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलं जाईल. त्यासाठी वज्रासन तर आहेच, पण ह्या मुद्रांसुद्धा काही हस्तमुद्रा आहेत की ज्या फॉलो केल्या जातात. तर आता पद्मासन, अर्ध पद्मासन घाला किंवा साधी मांडी, पाठकाणा सरळ. आता ही अपान मुद्रा कशी करतात, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि मधली जी बोट आहे त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्या. आपण लहान मुलांना हरणाचं तोंड दाखवतो ना भिंतीवरती, तसं करायचं. मधली जी बोटं आहेत ती दोन बोटं फोल्ड करून त्याची टोकं अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची, बरोबर. करंगळी आणि पहिलं बोट ओपन असेल. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि डोळे अलगद मिटून घ्या. आणि फक्त आपल्या सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाण. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे तपासून पहा. चेहऱ्यावर कुठला ताण नसेल, एक हलकस स्मित असेल आपल्या चेहऱ्यावर. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. दुसरं आवर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. दोन्ही हात जोडून घ्या. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून पुढची साधना करण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवी नाकपुडी सहज बंद करूया. अनुलोम विलोम आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद, उजवीने रेच, उजवीने पुरव, उजवी बंद, डावीने संकरेच. एक आवर्तन झालं. दुसरं डावीने खोलवर दीर्घ पुरव, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने पुरव, उजवी बंद, डावीने रेच. तिसरा आवर्तन डावीने खोलवर दीर्घ पुरव, डावी बंद, उजवीने संथ रेच, उजवीने पुरव, उजवी बंद आणि डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान बदल. 3 आवर्तनं अनुलोम विलोमची केली आहेत. आपली जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. श्वसन मार्गामधला बदल किंवा कुठली नाडी येते आपली ऍक्टिव्हेट आहे, कुठल्या नाडीने किंवा नाकपुडीने पण सहज श्वास घेतला याचा मनातल्या मनात
आता आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. तर हा कसा करायचा? त्याचबरोबर हा प्राणायाम जो आहे हा अपवादात्मक प्राणायाम आहे. आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने तो सोडतो. त्यामुळे हा स्वच्छ हवेच्या ठिकाणी, जिथे प्रदूषण नसेल, कुठलाही धूर नसेल, अशा ठिकाणी हा प्राणायाम करायचा. कारण जर आपण एखाद्या धुळीच्या ठिकाणी किंवा धूर असेल अशा ठिकाणी केला तर हे जे कण आहेत, धुळीचे कण आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात. आपण तोंडाने श्वास घेतो त्यामुळे मोकळ्या ठिकाणी मोकळ्या हवेमध्ये हा प्राणायाम करायचा. तर इथे आपल्याला हातांची ज्ञान मुद्रा करायची. आपली जीभ जी आहे ती थोडीशी बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. जर जीभ कुणाची फोल्ड होत नसेल तर त्यांनी ओठांचा चंबू करून हवा आतमध्ये भरून घ्यायची. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जीभ बाहेर घेऊन ती फोल्ड करायची आणि तोंडाने श्वास घेऊन घ्यायचा. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने श्वास सोडायचा. अशा प्रकारे आपण हा शीतली प्राणायाम करणार. तर सुरुवात करूया. डोळे मिटून घ्या. आपली जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. तोंड बंद आणि नाकाने संथरेच. दुसरा वर्तन. जिभेची पन्हळ, जीभ बाहेर, तोंडाने पूरक, जीवातमध्ये, तोंड बंद, नाकाने रेच. अजून एका वर्तन करूया. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, जीवातमध्ये, तोंड बंद, नाकाने रेच. शीतली प्राणायामाचा जो काही बदल आपल्या संपूर्ण श्वसन मार्गामध्ये, शरीरामध्ये जाणवतोय का, त्याकडे लक्ष करू. हा प्राणायाम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय लाभदायक ठरतो. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तन. भ्रामरीमध्ये फक्त ज्यांना मानसिक किंवा डिप्रेशनचा त्रास आहे त्यांनी भ्रामरी प्राणायाम करणं टाळायचं आहे. किंवा कुठल्याही प्रकारची जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल सायकोलॉजिकल तर मात्र भ्रामरी करणं टाळायचं आहे. भ्रामरीचे फायदे काय आहेत? तर याच्याने निद्रानाश कमी होतो, निद्रानाशाचा दोष कमी होतो आणि त्याचबरोबर आपली ग्रहण क्षमता, आकलन क्षमता सुद्धा वाढते भ्रामरी प्राणायाम. तर इथे आपल्याला पूरक करायचं आहे आणि रेचक करताना भ्रमरगुंजन किंवा बर्ड जसं हमिंग करतं त्याप्रमाणे आपल्याला हा श्वास हमिंग करून सोडायचा आहे. ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराप्रमाणे हे गुंजन असेल. तर सुरुवात करूया. डोळे अडक्यात मिटून घ्या. हातांची ज्ञान मुद्रा. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. जेव्हा आपण गुंजन करत रेचक करतो तेव्हा त्या गुंजनाची जी स्पंदन आहेत ती आपल्या नाकाच्या इथे तुम्हाला जाणवतील. पुन्हा एकदा डोळे मिटून खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत.